राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना पुणे पदवीधर मतदारसंघावर दावा सांगितलाय। पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार असेल असा दावा करत या निवडणुकीत आमचाच अश्वमेघ जिंकेल असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय। या जागेवर भैया माने हे उमेदवार असतील हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। गेल्या चारही निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरचढ झालेला आहे। गेल्या वेळा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकलेली होती, अरुण अण्णा लाड। त्याच्यानंतर अरुण अण्णा लाड आणि सारंग पाटील यांच्या बंडखोरीमुळे ही जागा गेलेली होती आमच्याच पक्षात। त्यानंतर जनता दलाचे शरद पाटील हे एकदा निवडून आले होते आमच्या पक्ष म्हणजे सगळ्यांच्या साथीनं। त्यामुळं हा राष्ट्रवादीची जागा असल्यामुळं ही आमची जागा आहे असं आमचं म्हणणं आहे। शेवटी तिन्ही पक्षाची नेते मंडळी बसून हे कुणाला द्यायचे ठरवतील, पण आमचा अश्वमेघचा घोडा हा जिंकणारच आहे। खरं तर अरुण अण्णा लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांचं मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश होतोय आणि त्यांनी क्लेम केलेला आहे, उमेदवारीवर देखील क्लेम केला नाही। ठीक आहे ना, आता त्यांनी कुठल्या भागात प्रवेश करावा हा त्यांचा भाग आहे। परंतु गेल्या वेळा कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतामुळे ते निवडून आलेले होते आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पदवीधरांची संख्या मोठी आहे। वाटते आम्ही तिन्ही युतीच्या नेतेमंडळींना पटवून देण्यामध्ये यशस्वी होणारच आणि भैया माने हे आमचे उमेदवार ठरणारच असा आज आमचा संकल्प आहे। आमदार जयंत पाटील यांचे निकटवर्तीय आणि पुणे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे सगळेच थक्क झालेत। तर शनिवारी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुदरगड तालुक्यातील कूर या ठिकाणी विजयी संकल्प मेळावा घेतला होता। या मेळाव्यात त्यांनी या मतदारसंघावर भाजपचा दावा सांगितलाय। एकंदरीतच आता या येणाऱ्या काळात या जागेवरून महायुतीमध्ये झुंपणार हे मात्र नक्की झालंय।